नमस्कार. आज सासवडचं पुरंदर केसरी जे मानाचं मैदान झालं त्या मानाच्या मैदानामध्ये आज आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा एक पब्लिकचं विताळ म्हणून ज्याची ओळख आहे, जो संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे असा धीरज शेठ भांडवलकर यांचा बादल आज फायनलचा मानकरी झाला. आणि आज आपण बघूया की ह्या वर्षीचं जे वर्ष होतं 2025चं, ते या वर्षीच्या 2025च्या मैदानात असं कोणतंच मैदान झालं नाही की ज्या मैदानात बादलनं नंबर केला नाही आणि मालकाचं कधी नाव कमी केलं नाही. आपण जर बघितलं तर बादलची छोटी मालकीन त्याच्या बरोबर आहे. बघा कशा पद्धतीने येसन वगैरे धरल्या, म्हणजे त्याचं वय पण आज 1 ते 1.5 वर्ष आहे. परंतु बैलगाडीचा छंद हा छंद कशा पद्धतीचा असतो, ज्याप्रमाणे वाढलाच नाही छंद आहे त्याप्रमाणेच मुलीलाही छंद आहे, आपण बघू शकताय तुम्ही. आणि आज सांगतील आपल्याला की काय पद्धतीचं एक मैदान झालं, मैदानातून आपला पायरा वगैरे कोणता होता, काय होता, धीरज शेठ आपल्याला 1-2 मिनिटात सांगतील. कर झालो. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शर्यतप्रेमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही पाठवा. मित्रांनो, आपण बघितलं आज तर मामा काय सांगितलं तुम्ही, म्हणजे ज्या वर्षी पाठीमागच्या वर्षीच आपलं जानेवारीचं मैदान झालं होतं, जानेवारीच्या मैदानापासून असं एकही मैदान झालेलं नाही ज्या मैदानात बादलनं आपली मान खाली घातल्या नाहीच की, राहिलाच प्रत्येक मैदानात. मग आजच्या मैदानाबद्दल काय सांगशील, आज पायरा वगैरे आपला कोणत्या पद्धतीचा आज पायरा हरण्या होता संदीप भाईंचा. बर. ते पायरा थोडासा अचानक पायरा केला आपण, नाही का, बर. थोडस पळायचं डोक्यात नव्हतं. बर. तरी पण गाडी आपली गुलालात राहिली, हा. समाधानी. काय म्हणजे आज दोन्ही पण बैल होती, आपला घरचा साज होता. हो. काय सांगशील त्याच्याबद्दल, पण काय सांगशील? दोन्ही संग्राम बी चांगला पळाला. पोरांनी नियोजन केलं होतं त्याचं बी त्यांनीच केलं हा. होतं, चांगलं नियोजन केलं होतं. आजच्या मैदानाबद्दल काय सांगशील? आज तुमच्या गावचं मैदान होतं, दरवर्षी तुम्ही मैदानात पुढे पुढे असताय, सगळ्या गोष्टी करताय पुढून तुम्ही. नाही, गावचं मैदानात कसं होतं, आज गुलालात राहणं महत्वाचंच होतं. हा. आणि ती बादलने करून दाखवलं. हा. सगळ्यात मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे एक बोलायचं होतं की दरवर्षी ज्याप्रमाणे मैदान आपण घेतोय त्या पद्धतीनंच ह्या वेळी पण मैदान झालं. मागल्या वर्षी पण आपल्या इथं 2 वेळा मैदान झालं होतं, त्या मैदानात पण बादल राहिला होता. हो. म्हणजे होम पिच जर असेल मित्रांनो, तर होम पिच मध्ये असं कधीच नाही झालेलं की बादलनं आपल्याला नाराज केलं. काय सांगितलं बादलबद्दल तुम्ही? बादल तसं आता गावचं बघा, आता सासवड गावचं नाव त्यांनी गावासाठीच पळतोय तो, सगळ्या फॅनसाठी, नाही का. आणि नाराज तर केलंच नाही त्यांनी, चांगलाच पळतोय तो. एक संघर्षाबद्दल जर सांगायचं झालं तर बादलनं संघर्ष पण लय घेतला. काय सांगताल संघर्षाबद्दल? संघर्ष म्हणलं तर मग लय घेतलेला आहे, संघर्षातनच वर आलाय. आणि आता त्या संघर्षाला मात करूनच चाललाय पुढे तो. बर. आपण ज्याप्रमाणे बघतोय की मामा ध्रुविकाचं कायम नाव असतंय प्रत्येक गाडीच्या वेळी वगैरे, तिला पण तुमच्याप्रमाणेच तेवढा छंद आहे. मग अचानक सगळी बघतेत की म्हणजे तिनं जे व्यसन पकडले ते अजूनपर्यंत सोडलेलं नाही. एवढी आवड कशी काय निर्माण केली तुम्ही तिला? तिला आता ते रोजच असते त्यापाशी, आणि तिच्या नावाने जशी गाडी पळते बादलची आता, तेव्हापासून बादल कंटिन्यू बोलायला त्याची आहे, म्हणजे तिच्या पायातच लक्ष्मी, पायातच लक्ष्मी. म्हणजे मित्रांनो बघू शकता आपण, म्हणजे एक छोट्या मुलीला एवढ्या प्रकारचं सवय असणं आणि एवढा नाद असणं, हे आजपर्यंत ही बैलगाडी क्षेत्रातली एक नाविन्यपूर्ण गोष्ट आहे. आजचा आनंद जर साजरा करायचा झाला तर आजचा आनंद कोणाला तुम्ही सामोल करशील? सगळ्या गाववाल्यांच्यात आमची पब्लिक फॅन, नाही का, त्यांच्यासाठीच. त्यांचं अपेक्षा होती की गाडी राहावं, नाही का. आता आमच्या गावातली गाडी राहणं गरजेचं होतं, गावची गाडी गावासाठी, नाही का. म्हणजे आता सासवडच्याच नावाने आपला बैल पळतोय बादल, मग ती गावासाठी. आता गावातले बघा, आता आमचे एकतारी भजनी मंडळवाले सुद्धा त्याचे भरपूर फॅन आहेत, आणि ती सुद्धा देवाकडे प्रार्थना करतात की बादल आपला राहावा. ते आमचे बंटीना नाही, नाही का, अशी त्यासाठी भरपूर हे करतात. दुसरी एक गोष्ट मामा तुम्हाला विचारायची होती की म्हणजे आजपर्यंत असं कधी झालेलं नाही की तुम्हाला कोणी बैल मागितला आणि तुम्ही त्यांना दिला नाही. एक महाराष्ट्राला एक तुम्ही चांगला संदेश द्या की काय संदेश द्यायचा ह्याच्या माध्यमातून. कधीच तुम्ही कोणाला नाही म्हटला ना, मी बघतोय असं तरी. बैल आता वायदे म्हणले की आपण देत नाही. बिना वायदेचा बैल आपण आपल्या हिशोबात एक 10 दिवसाच्या 8 दिवसाच्या गॅपवरती बैल आपण कोणाला पण देतोय. म्हणजे बैल त्याला फक्त आपल्याला काय पळणारा बैल असावा आणि शहाणा, एवढंच आपण त्याला पाहतो त्याकडून, नाही का. मग आपलं जे सेवागिरी महाराजांचं मैदान झालं होतं त्या मैदानात पण प्रेक्षकांच्या असेल, एक बादलचं फॅन फॉलोइंग असेल, त्याची पण इच्छा होती की हिंद केसरी राहावं. कारण आपलं त्याच्या पाठीमागचं जे हिंद केसरीचं मैदान झालं, महाराष्ट्र केसरी झालं, त्याच्यावर बादल राहिला होता. मग त्यावेळी काय आपली साधारण चूक वगैरे कशी काय झाली? त्यावेळेस काय झालं, थोडस आता गट काढला, गटाला तर हातातच पळत होता. बर. आणि गाडी फायनलला सहज राहत होती डोळे दाखवून, पण आता काय थोडीशी सोडणारा कडून बैलाचा त्या खांदा उलटा लागला थोडा. बर. सुट्टीलाच गाडी बाहेर गेली. बर. तर शेवटी काय नशिबाच्या पुढे काय करता येत नाही. मित्रांनो आपण बघितलं की म्हणजे हा जो आनंद असतोय तो आनंद एक काय असतो मामा सगळ्यांना तुम्ही सांगा. म्हणजे जी
पैशाची मोलात किंमत नसते, त्या आनंदाची किंमत काय असते सगळ्यांना सांगून देतो. पैसे देऊन काय आता कोटी रुपये दिले तरी नाव होत नाही एवढं, 10 कोटी दिले तरी होत नाही. असं आहे की आता सगळ्यांसाठीच हे होतंय ना, बैल सगळ्यांसाठीच पळतोय बादल आपल्या. आणि गाववाल्यांसाठी सगळ्यात महत्वाचं, आता हे पुण्यात नाही पोरं येतात, म्हणजे ह्यांचा सगळ्यांचा आशीर्वादाशिवाय नाही पळत ते, आशीर्वाद पाहिजे असं होते ना. आणि मला एक सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न विचार होता मामा, की आजपर्यंत मी प्रत्येक मैदान बघितले, तुम्ही कुठल्याच मैदानावर स्टेजवरती जाऊन बक्षीस घेत नाही, काय घेत नाही तुम्ही मला सांगा. नाही, संयम पाहिजे आणि सगळ्यांना चान्स पाहिजे. आपण जर चान्स दिला तर हे उगाच थांबलेले नाहीत, मग सगळे घरातलीच आहेत, पण आपण थांबलं पाहिजे माग, त्यांना पुढाकार दिला पाहिजे तर ती चालतंय क्षेत्र. कारण मित्रांनो मी बघतोय की म्हणजे एक मालक या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातला जर मालक जर आपण बघितला तर अशा पद्धतीचा मालक होणार नाही. जे प्रत्येक मालक असते ती स्टेजवरती फोटो काढायला असतील किंवा बैलाची गाडी लागल्यानंतर असेल, फायनल झाल्यानंतर असेल, प्रत्येक आनंदात सामावलं असते ती. पण एक मामांचं वैशिष्ट्य आहे की जेवढी पण ही मुलं दिसते, आपण आता सर्वजण बघतोय की व्हिडिओ मध्ये एवढी जी मुलं दिसतात, ही मुलं म्हणजे त्याच्यामुळे जमा झालेली आहेत थोडक्यात. त्याच्यामुळेच त्यांचे काय हे नाही की आम्हाला जायचं, पण त्यांचं कसं आता सगळ्यांचं हे जीव आहे आणि त्यांच्यासाठी हे करतोय आपण, नाही का. बैल बी त्यांच्यासाठीच पळतोय सगळ्यांसाठी, असं नाही का. टिकून चाललंय. पुढचं आपलं कशा पद्धतीचं नियोजन वगैरे असेल, काय असेल आता पुढचं नियोजन चांगलंच असणार आहे. बर, थोडस आता हे नियोजन काय झालं, आपलं गडबडीत नियोजन झालं ना, तर बर दिला असं झटका. बर 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 जाऊ दे, काय नाही. एक आपल्या सासवडच्या सगळ्या फॅन फॉलोईंग असतील किंवा सासवडचे ग्रामदेवता असेल, त्यांच्या एक आशीर्वादाने आपल्याला फायनलचा जरी आपण गुलाची मानकरी झालो, आणि हा आनंद आज सगळ्यांना झाला, मुलांनाही आनंद झाला, सगळ्यांना. आणि तुम्ही पण वेळ काढला. आणि सगळ्यात मेन महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ज्यावेळी मी सकाळी आलो होतो त्यावेळेस मी मामांना सांगितलं होतं की आज आपण 100% गुलालात राहणार. आणि मी तसा इन्स्टाला पण आणि व्हॉट्सअपला पण स्टेटस ठेवला होता की गुलाल हा फिक्स आहे म्हणून. कारण ज्यावेळी मी बैलाकडे बघितलं आणि आज गुरुवार होता, साईबाबांच्या आशीर्वादाने मी बैलाकडे बघितल्यानंतर सांगितलं होतं की 100% आपण राहणार, का तर मैदानात आपण राहणार. वडगावच्या मैदानापासून सहकार्य तुमचं भरपूर आहे, सगळ्यात महत्वाचं सहकार्य तुमचं जास्त आहे. म्हणजे बाईट समजा आता माग आपणच नाही दिल्या म्हणजे नाही का, जरा जास्त आपण ह्याच्यावरती येत नाही, पण सहकार्य तुमचं जास्त आहे, मार्गदर्शन आहे, ह्यो बैल त्यो बैल घाला, हे सगळ्यांचं मार्गदर्शनामुळे जरा आपण जागेवर चाललोय व्यवस्थित, असं नाही का. चालते मामा, तुम्ही वेळेत वेळ काढला आणि सगळी फॅन फॉलोईंग यांच्यासाठी आज बादलला नंबर केला आणि सगळ्यांचा एक आशीर्वाद भेटला. असंच आशीर्वाद बादलला भेटू. आणि एक माझ्या चॅनल तर्फे मी शुभेच्छा देतो की आपली जी शेवटची इच्छा जी राहिली की पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात 1 नंबरचा मानकरी व्हावा, ही इच्छा. प्रयत्न तर 100% करणार, पण पुसेगावचा विषय असा आहे की हंपाना करून जाईल त्याचा 100% होत नाही. शेवटी त्याच्या नशिबावरती सेवागिरी महाराजांच्या. म्हणजे मित्रांनो तुम्ही बघितलं म्हणजे एवढा मालकाचा संयम आणि शांतता जर कुठल्या मालकाचा असेल तर ते धीरज शेठ भांडवलकर त्यांच्यात एवढा की कोणत्याच गोष्टीचा कधी त्यांनी म्हणजे उदो पण केला नाही आणि बैल जास्त पाहायला म्हणून कधी माज पण त्यांनी केला नाही. म्हणजे एवढा मामांचा त्याच्यात आनंद आहे, त्या मुलांचा आनंद आहे. एक सगळ्यांनी वेळ काढला आणि आपण एक चांगल्या प्रकारचं बैलाचं बक्षीस आपण घेतलं या ठिकाणी. मुलाखत पण खूप छान झाली मस्त पद्धतीनं. आणि धन्यवाद सगळ्यांच्यासाठी. धन्यवाद.